चला तर मग आज ऐकूया एका गोष्टीचं गाणं, ससा तो ससा. गाण्याची सुरुवात होते अशी, ससा रे ससा की कापूस जसा. या चपळ शशाने काय केलंय माहितीये? त्याने कासवाशी एक पैज लावली. पैज होती, वेगाने धावत डोंगरावर पोहोचायची. ससा तर तोरोतोरो पळत सुटलं आणि कासव मात्र हळूहळू चालत राहिलं. ससा खूपच पुढे गेला आणि गंमत म्हणून एका झाडामागे लपला. त्याला वाटलं कासव तर खूप मागे आहे. पण गंमत म्हणजे त्याला आपल्या पैजेचा पार विसरच पडला होता. डोंगरावर जायचं सोडून त्याचं लक्ष दुसरीकडेच गेलं. त्याला दिसली हिरवीगार पानं आणि ऐकू आलं पक्ष्यांचं गोड गाणं. मग काय, त्याने मस्त गार चारा खाल्ला आणि फांदीखाली आरामात बसला. आणि तिथेच झाडाच्या थंडगार सावलीत सशाला गाढ झोप लागली. ससा तर झोपला, पण कासवाचं काय झालं असेल बरं? कासवाला मात्र आपली शर्यत अगदी लक्षात होती. तो हळू होता, पण चिकाटीने पुढे चालतच राहिला. तो वाटेत कुठेही थांबला नाही आणि कोणाशी बोलला सुद्धा नाही. मग सांगा पाहू, ही शर्यत आता कोण जिंकणार? ससा झोपेत असताना बघता बघता संध्याकाळ झाली. सशाला खडबडून जाग आली आणि तो खूप घाबरला. शर्यत आठवून तो डोंगराच्या माथ्याकडे वेगाने धावत सुटला. पण अरे रे, कासव तर त्याच्या आधीच तिथे पोचलं होतं. तेव्हा हारलेल्या ससा स्वतःलाच म्हणाला, जो निजला तो संपला. आणि अशी होती आपल्या चपळ पण आळशी सशाची गोष्ट. या गोष्टीतून एक छान गोष्ट शिकायला मिळते. हळू आणि सातत्याने प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळतं.